रात्र हळूहळू गावावर उतरली होती. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा मंद आवाज ऐकू येत होता. त्या छोट्या घरात आरव नावाचा एक मुलगा झोपायची तयारी करत होता. आरव हुशार होता, चांगला होता, पण त्याच्या मनात एक सावली होती. त्याला अंधाराची भीती वाटायची. दिवसभर तो हसत खेळत असायचा, पण रात्र झाली की त्याचं मन जरा शांत, जरा घाबरलेलं व्हायचं. त्या रात्री अचानक वीज गेली. घरात काळोख पसरला. आरवच्या हृदयाची धडधड वाढली. तो पटकन आईजवळ धावत गेला. आई, मला भीती वाटते. आईने काही बोललं नाही. ती फक्त हलकेच हसली. तिने कपाटातून एक छोटासा मातीचा दिवा काढला. तो पेटवला आणि आरवच्या हातात दिला. जा बाळा, अंगणात उभा रहा. आरवच्या पावलात थोडी भीती होती, पण हातात दिवा होता. तो बाहेर गेला. सगळीकडे अंधार होता. झाडांच्या सावल्या हलत होत्या. वाऱ्याने पानं सळसळत होती. पण जिथे दिव्याचा प्रकाश पडत होता, तिथे अंधार मागे हटत होता. आरव काही क्षण शांत उभा राहिला. त्याला जाणवलं, अंधार त्याच्यावर हल्ला करत नव्हता. तो फक्त शांत उभा होता. प्रकाश आला आणि अंधार गेला. आरव परत घरात आला. आई, अंधार एवढा मोठा आणि दिवा एवढा छोटा, तरी दिवा जिंकतो कसा? आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, अंधाराला स्वतःचं काही अस्तित्व नसतं. तो फक्त प्रकाश नसल्यामुळे असतो. आणि आयुष्यातली भीती, दुःख, चिंता हे सगळं अंधारासारखंच असतं. आरव शांतपणे ऐकत होता. आई पुढे म्हणाली, तुझ्या मनातला आत्मविश्वास, तुझं चांगुलपण, तुझं धैर्य हा त्या दिव्यासारखा आहे. तू स्वतःचा दिवा पेटवला की कोणताही अंधार टिकू शकत नाही. त्या रात्री आरव झोपायला गेला. खोलीत अजूनही थोडासा अंधार होता, पण त्याच्या मनात प्रकाश होता. हळूहळू त्याचे डोळे मिटले आणि त्याच्या स्वप्नात तो स्वतःच एक दिवा झाला होता, जो फक्त स्वतःच नाही तर इतरांचाही अंधार दूर करत होता. जीवनात अंधार येणारच, पण प्रश्न अंधाराचा नाही. प्रश्न आहे, तुमच्या मनात दिवा पेटलेला आहे का? भीतीपासून पळू नका, तिला उजेड दाखवा, कारण अंधार कधीच प्रकाशाला हरवू शकत नाही.